श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 5वा याचे पठण करणार आहोत. अध्याय 5वा याचे पठण केल्यामुळे जे मिळणारे फळ आहे ते असे: विघ्न दूर होण्यास मदत होते व देवतांच्या कोपापासून मुक्ती मिळते. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 5वा. शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे. कणिकापाद तिरुमलदासांची भेट. श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टांची शनिपीडा निवारण. मी माझ्या प्रवासात परम पवित्र तिरुपती महाक्षेत्रात आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वरांचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्रीमूर्ती रूपात पाहिले. बाल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीच्या दृष्टी अमृतमय असण्याचे जाणवले. नेत्र हृदयातून हजारो मातेच्या वात्सल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती. एवढ्यातच त्या बालयतीजवळ काया रंगाचा एक कुरूप माणूस पोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहोत. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून 7:30चा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणेन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्वरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकरा भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ. श्रीपाद महाराज आणि शनेश्वरांचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवंत मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो. मन चंचल होते. एक न्हावी मला बळजबरीने थांबून म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुभ्या आहेस ना? तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वला झालेली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्याबरोबर संसार कर. मुलाबाळासहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, अहो, मी शंकरा भट्ट नावाचा कन्नड देशात असणारा ब्राह्मण. वाट सुरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत. असे ऐकून कुरुगड्डी प्रयाण आरंभले आहे. परम पवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्हा म्हणता तो सुभ्या न्हावी नाही. परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता. मला सुभ्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुभ्याचे आईवडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत होते. यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाऊ हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुभ्या दाढी आणि मिशांची झाकला गेला आहे. याचे क्षौरक्रम केल्यास पूर्वीची कळा येईल. मी सुभ्या नाही असे अनेकदा सांगितले, परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौरकर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीतसुद्धा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलवण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुब्याला ब्राह्मणभूताने पछाडले आहे, म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो.
असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्ध झाले होते. हा ह्या नगरात आलेला वाटसरू सुब्याच आहे, त्याला एका ब्रह्मराक्षसाने बाधले आहे असेच त्याला ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्राचा आहे, नमक चमक मला येते, संध्यावंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुब्यास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपटले आहे, त्यासाठी योग चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. घावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो. माझे रुदन केवळ अरुण्य रुदनासारखेच झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला, माझ्याशी तदाकार झाला. 7.5च्या प्रभावाने 7.5 वर्षे माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली. श्रीपाद श्री वल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबद्दल माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांचा बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पत्त्याचा आहार दिला होता. सुब्याला ब्राह्मणभूताने बाधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला याचे मला मनाला बरे वाटले. 3 दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे 4थ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते. मांत्रिक मधूनमधून चाबकाने मारत होता. श्रीवल्लभांना शरण शरण अशा दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्री दत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरकबाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढ्यातच विचित्र घडले. माझ्या शरीरावर चाबकाचा मार बसला, परंतु मला किंचितसुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडले हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रीचीच लीला आहे असे समजून हसलो. मी पत्त्याचेच जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखे भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरीसुद्धा सगळ्यांनाच देखत अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राग झाले. 6व्या दिवशी तो खिन्नतेने सुब्याच्या घरी येऊन म्हणाला. सुब्याला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले. वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अनेक धनराशी लागेल असे त्यांनी सूचित केले. मंत्रतंत्राचा काही उपयोग होत नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान मानून मान खाली घालून सुब्याच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुब्याच्या आईबापांना म्हणालो, माझे मायबाप तुमच्या सर्व स्तरांवर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आईबापासारखेच मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुब्याचे आईवडील अत्यानंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्याच मनात श्रीपादांची प्रार्थना करीत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्याच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा सुब्याचा आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 वर्षे आहे. आपण माझे पती आहात का नाही त्या परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही, स्पर्श केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी
कुळाचाराला अनुसरून धर्माने जीवन कंटाळायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्ष झाली. माझा विवाह बालपणातच झाला, तो मला नकळत. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण करेन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्याचे धर्मासिद्धपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करेन. तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्री वल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते पूर्वपुरातच आहेत. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्री वल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात. तू सिद्ध श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याच्या माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सुब्याच्या जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरीसुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या. त्यानंतर गणित घालून त्याला ताडपत्र्यांच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कंदुपूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगलीचरला या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्याची त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थित पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यास मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकण्यास याने खेळातही रक्कम द्यावी आणि जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस द्यायला द्यावे असे ठरले. या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेले दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकरभट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवलेल्या बद्दल शंकर यांच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे. तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या याच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकरभट्टांनी त्यांच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्या या नावाने शौरकर्म करणाऱ्याच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोळसर असलेली सुब्याची पत्नी निर्दोष आहे. तिच्या प्रतिव्रतेच्या प्रभावाने सुब्याच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्या परत येईल. त्या दिवशी शंकरभट्टाची सुटका होईल. शंकरभट्टाला असलेली 7.5 श्रीपाद श्री वल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुब्याच्या मन चंचलतेच्या परिहास्तव शंकरभट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याने चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्म करावे. दुष्कर्म कधीही करू नये. श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षयकुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पिटाकापुरातील श्रीप्रभूंची माहिती पोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्री वल्लभांच्या करुणेने वर्णन कसे करावे. दुसऱ्या दिवशीच्या
सुवर्गास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वचितीत झाला होता. सुब्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानले. सुब्याच्या मातापित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील कनिपाक ग्रामास पोचलो. कनिपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिद्धी विनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरसिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो. थोड्या वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता. आज ह्या कालभैरवांकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली. परत वरसिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये येतो आहेस, याचे कारण काय, असे त्याने विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ते निष्कारण कोणाला काही इजा करत नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. ते धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो. धोब्यांना देवळात प्रवेश निषिद्ध नाही, तरीसुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू 2च कुत्रे पाहिले असे सांगितलेस. एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले का ते पाहूया, असे तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते 4ही कुत्रे माझ्या 4ही बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा, तुला शुभ कारच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निदर्शनानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुब्याच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतरीच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. शंकरभट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयतेयांसारखेच दिसत होते. वरसिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे. आपल्या दर्शनास लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल, माल्याद्रीपुराचे आणि श्री पिटकापुर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहत होतो. बाबा शंकरभट्टा, वरसिद्धिविनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीचा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशा कर. तुला श्रीवल्लभांचा आशीर्वाद पुरोपुरात लाभेल. तिरुमलदासाने याचा पूर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो, परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीत चघळताना पाहून त्यात जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी या संकल्पाने प्राणत्याग होतो, त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईचे गर्तपुरी मंडळातील पल्लेनाडू प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापण्णावधानी या नावांचे महापंडित हरिदास गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर वधानी या नावांचे महापंडित कौशिक गौत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापण्णावधानी यांच्याबरोबर झाला. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या ऐनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महागयास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आवतीचा गणपती आपल्या सोंगडीत स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतियुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडिताचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय गतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटी आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन केले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे.
पण गणपती मात्र नाही. तसे असेलच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर तो महागणपती स्वरूपात रूपांतरित झाला. ते रूप बोलू लागले, मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्यासाठी समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धी होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले. सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षस शक्तीसुद्धा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नकर्ता मीच. सर्व हरतासुद्धा मीच. दत्तात्रय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच. विष्णुरूपात ब्रह्मरुद्र रूप विलीन झालेले ते दत्तरूप होय. धर्मशास्त्र रूपात गणपती षण्मुख रूप विलीन झालेले हे रूपसुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात. श्रीपाद श्री वल्लभ रूपात महागणपती असल्याचे गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये शुभ्र ब्राह्मणाचे तत्त्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्रात तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील. हा अवतार मातापित्यांच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योतिस्वरूपच मानवका वृत्तीचे रूप घेईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्यस्वरूप पाहूनसुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात. त्यामुळेच तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल. सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल. बाबा, ते तिघेही या कणिकपुरात भावंडाच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींनी दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंडे 1 एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीतील असलेले पाणी सारे खर्च झाले. फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याचा प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणीसुद्धा विहिरीत यथाविघ्न मरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर असलेले बापण्णावधानी आणि त्यांचा मेहुणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो. पृथ्वीतत्वावर अवतार घेतला. हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे. ऐनवल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले. नंतरच्या कर्तृत्वाचे आदेश देतो. श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे. श्रीधरा, तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्री तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील. बाबा शंकरा, मल्ल्यादीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिटिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्री वल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून माझा एक मुलगा झाला. त्यांचे नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहत आहे. श्रीपदांची यथामतीने सेवा करीत असतो. मी श्रीपाद श्रीप्रभूंच्या आज्ञेनुसार कणिकपुरात दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे. तू श्री पिटिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वैकुंठप्या
ने श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू वैकंठप्या श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारत असे. श्री श्रेष्ठीच्या वंशावर श्रीपादांचा अभ्यस्त वत्साई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट. त्यांची श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही. ही श्रीचरणांची आज्ञा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंचे नामस्मरा, दत्तगुरूंचे भजन करा.